थेट जाऊयात नाशिक महापालिकेमध्ये. नाशिकचा महापौर कोण हे ठरतंय, त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्वजण भगवे फेटे बांधून नाशिक महापालिकेमध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवक दाखल झाले. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिंदे सेना आणि भाजपमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाचं सूत्र ठरतच नव्हतं. अखेर शिंदे सेना आणि भाजप स्वतंत्र निवडणुका लढले. मात्र आता सत्तेसाठी अर्थात खुर्चीसाठी म्हणून पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र आले. शिंदे सेना आणि भाजपने एकत्र येऊन महापौर पदासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आता नाशिकला अखेर प्रशासकीय राज संपून नवा महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे. भाजपचा महापौर तर शिंदे सेनेचा उपमहापौर नाशिकमध्ये होतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही भाजप शिंदे सेना युतीला पाठिंबा दिलेला आहे. एवढंच नाही तर एकीकडे ज्या मनसेनं नाशिकमध्ये चांगलं काम केलं होतं, ती मनसे सुद्धा सत्तेसाठी म्हणून भाजप सोबत जाते. तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती ठाकरेंच्या शिवसेनेच्या पत्त्यावर पडली.